नमस्कार. कथेचं नाव आईचा हातगाडा. महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा खेड्यात वसंत नावाचा शेतकरी राहत होता. घर दारिद्र्यात बुडालेलं होतं. छप्पर गडक्या कौलांचं. अंगणात कधी धुईचे वारे तर कधी पावसाच्या धारांचा पूर. तरीही त्या घरात एक ऊब होती, आईची. घरात वसंतची बायको, 2 लहान लेकरं आणि वयाच्या 80च्या उंबरठ्यावर असलेली आई होती. ती आई म्हणजे त्या घराचा आधारस्तंभ. त्या वर्षी पावसाने जोरदार दगा दिला. वसंताने शेतात जी मोजकी बियाणं टाकली होती ती कोमेजून गेली. जमीन पडीक राहिली. उरलेल्या थोड्याफार धान्याने 2 महिने कसा बसा संसार चालला. पण नंतर घरात उपासमार सुरू झाली. दरवळणाऱ्या भाकऱ्यांच्या वासाला सवय झालेली लेकरं जेव्हा रिकाम्या ताटात बघून रडू लागायची तेव्हा वसंताचं काळीज पिळवटून निघायचं. त्याच्या डोळ्यात निराशा दाटू लागली. देवा, इतकी वर्ष कष्ट केले, पण आता माझ्या लेकरांना पोटभर अन्नही देऊ शकत नाही. माझ्या जगण्याचा उपयोग तरी काय? आईने मात्र मुलाच्या डोळ्यातलं हताशेपण ओळखलं. ती शांतपणे म्हणाली, बाळा, अजून हातपाय चालतायत. देवाने शक्ती दिली आहे. आपण भीक मागायला नाही गेलेलो. आपण कष्ट करून जगायचं. लेकरं उपाशी राहणार नाहीत. मी आहे ना. वसंत म्हणाला, आई, कष्ट करावेतच, पण कशात? शेतं उजाड आहेत, घरात धान्याचा दाणा नाही. मी कस जगू सगळ्यांना? आई काही न बोलता गावाच्या चौकात गेली. तिथं तिला एक गंजलेला मोडकळी आलेला हातगाडा दिसला. कोणी वापरत नव्हतं. तिने तो उचलून आणला, साफ केला आणि वसंतला म्हणाली, चल, आपण भाजीपाला विकू. तू विक, मी गाडा ओढते. वसंताच्या डोळ्यात अश्रू तरळले. आई, तुला या वयात गाडा ओढायला लावू? लोक हसतील, गावात माझी थट्टा करतील. आई डोळ्यात निर्धार आणून म्हणाली, लोक काय म्हणतात ते त्यांचं, पण माझ्या नातवंडांच्या पोटात भाकर गेली तर तेवढंच माझं सुख. मातेला थट्टा, लाज, थकवा काही वाटत नाही. लेकरं उपाशी राहिली तर ती खरी लाज आहे. दुसऱ्या दिवशी आई खरंच हातगाडा ओढून बाजारात गेली. पांढरे केस वाऱ्यात उडत होते. पाठ वाकली होती, तरी पावलात ताकद होती. गावकरी थबकले. एवढ्या म्हाताऱ्या बाईला गाडा ओढताना पाहून सगळ्यांचं हृदय द्रवलं. ही वसंतची आई ना, एवढ्या वयात गाडा ओढते आहे. लोक कुजबुजले. पण त्या कुजबुजेत करुणा होती, चेष्टा नव्हती. लोकांनी पुढे येऊन तिच्या गाड्यावरची भाजी घेतली. एखाद्या भाज्याची किंमत 2 रुपयांची असली तरी सगळ्यांनी 5-10 रुपये दिले. कुणी भाजी न घेताही पैसे ठेवले. आईच्या कपाळावर घाम चमकत होता, पण डोळ्यात समाधान चमकत होतं. देवा, माझ्या लेकरांचं पोट आज तरी भरलं जाईल. हळूहळू हातगाडा चालू राहिला. थोडा नफा झाला. घरात 2 वेळा जेवण मिळू लागलं. लेकरं शाळेत परत जाऊ लागली. एकदा वसंताचा मोठा मुलगा शाळेतून घरी आला. आनंदाने उड्या मारत तो म्हणाला, बाबा, आज गुरुजींनी विचारलं की तुमचा हिरो कोण? सगळ्यांनी कोणी चित्रपटातील नट सांगितला, कोणी खेळाडू सांगितला, पण मी म्हटलं माझा हिरो म्हणजे माझी आजी, कारण ती रोज गाडा ओढून आम्हाला पोटभर जेवायला देते. हे ऐकताच आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
तिने नातवाला जवळ घेतलं आणि म्हणाली, बाळा, आईचं मन म्हणजे गाड्यासारखं असतं. कितीही ओझं टाकलं तरी ते पुढं चालत राहतं, थांबत नाही. आईला तिच्या लेकरांसाठी कोणतंही ओझं जड नसतं. वर्षानुवर्ष मेहनत करत वसंताने थोडंफार जमवलं. हातगाड्यापासून सुरुवात करून तो लहानसं दुकान उघडू शकला. संसार परत उभा राहिला. लेकरं शिक्षण घेऊ लागली. पण गावात आजही लोक सांगतात, त्या घराला उभं करणारा देव नव्हे तर त्या म्हाताऱ्या आईचा हातगाडाच होता. आईचा त्याग आणि तिचं प्रेम हेच खरं भांडवल होतं. यातून आपल्याला एक शिकवण मिळते, ती म्हणजे आईच्या हाताची ताकद तिच्या स्नायूत नसते, ती तिच्या मनात असते. ती स्वतः कितीही थकली झिजली तरी लेकरांचं पोट भरलं पाहिजे, हसरा चेहरा दिसला पाहिजे, एवढंच तिचं जगणं असतं. तर मंडळी, कशी वाटली आजची कथा? तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, आपण आजपासूनच नवीन सुरुवात करतोय या मराठी कथाकथनची. तर तुमचा मनापासून सपोर्ट हवा आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.